की आपण मेरिट लिस्ट जेव्हा आपण बीई बीटेक साठी मेरिट लिस्ट जेव्हा आपण रोल आउट केली तेव्हा काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असं काहींनी आक्षेप घेतला की त्या विद्यार्थ्याला समजा 50 किंवा 55% वगैरे असे हे आहेत 41, 51%, 57% असे त्यांना 12वी मध्ये HSC मध्ये मार्क आहेत, परंतु त्यांना इकडे 99% आहे. तर हे कसं काय शक्य आहे? तर पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण एका दुसऱ्या परीक्षेच्या परफॉर्मन्सच्या आधारे आपण या परीक्षेकडे बघतोय. म्हणजे हे मुळात हे तसंच अव्यवहार्य आहे की एका परीक्षेमध्ये असलेल्या परफॉर्मन्स प्रमाणे दुसऱ्या परीक्षेमध्ये तसाच प्रकारचा परफॉर्मन्स आला पाहिजे ही आपली जी अपेक्षा आहे ती तशी काही योग्य नाहीये. दुसरं असं की आपण इकडे पर्सेंटाईल म्हणतोय आणि इकडे पर्सेंटेज म्हणतोय. मी याच्या आधी मी वारंवार हे सांगितलेलं आहे की पर्सेंटाईल पद्धती वेगळी आहे. पर्सेंटाईल पद्धती ही त्या त्या बॅचसाठी असते. त्या त्या बॅचमध्ये जो टॉपर असतो त्याला 100 पर्सेंटाईल म्हणतात आणि त्याला जर त्याचे रॉ स्कोअर कदाचित 70% असतील, 80% असतील, 90% असतील, किती रॉ स्कोअर त्याचा असू शकतो, परंतु तो त्या बॅचमध्ये टॉपर असल्यामुळे त्याला 100 पर्सेंटाईल मिळतो. आपण याचा अर्थ असा नव्हे की त्याला 100% मार्क पडले. 100% मार्क म्हणजे त्याला 200 पैकी 200 मार्क पडले तर त्याला 100% म्हणता येईल. खरं तसे मार्क नसतात. कुणाला 190 असतात, 180 असतात. एखाद्या बॅचमध्ये 180चा टॉपर असतो तो सुद्धा 100% असतो. एखाद्या बॅचमध्ये 190 वाला असतो तो पण 100% असतो. एखाद्या बॅचमध्ये 170 वाला असतो तो सुद्धा 100% असतो. त्याच्यामुळे मग ज्याला 170 मार्क पडले त्याला 85% मार्क पडले, कोणाला 80% मार्क पडले. त्याच्यामुळे आपण हे जे मुळात जे पर्सेंटाईल आणि पर्सेंटेजचं एक जे तुलना करतोय ती चुकीची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 12वी मध्ये काय मार्क पडले आणि त्याला सीईटी मध्ये काय मार्क पडले आणि आपण काय करतो त्यात सुद्धा फक्त सिलेक्टिव्ह घेतोय. आपण 2-4 विद्यार्थीच घेतोय. ओव्हरऑल जर आपण सगळी जर हे बघितली मेरिट लिस्ट बघितली तर जसे त्याला 12वी मध्ये चांगले मार्क आहेत तसे त्याला सीईटी मध्ये पण चांगले मार्क आहेत. आणि 12वीचे हायर पर्सेंटाईल आणि सीईटीचं हायर पर्सेंटाईल ह्याचं जे कोरिलेशन आहे ते पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. आम्ही काल त्याच्या संदर्भामध्ये एक स्टॅटिस्टिकल स्टडी पण करून घेतलेला आहे. आणि दुसरं काय होतं की आपण 4,64,000 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले होते, त्यापैकी 2,35,000 विद्यार्थी हे कॅप मध्ये सहभागी झालेले आहेत. आता ह्या 2,35,000 विद्यार्थी जे आलेले आहेत त्यांच्या आधारे आपण सर्व अनालिसिस करतोय. परंतु जे 4,64,000 विद्यार्थ्यांपैकी जे 2,29,000 विद्यार्थी आलेच नाहीत कॅपमध्ये, त्यापैकी जवळजवळ 9,000 विद्यार्थी असे होते की ज्यांचं पर्सेंटाईल 90 पेक्षा जास्त आहे. या 9,000 विद्यार्थ्यांच्या पैकी 4,500 विद्यार्थी असे आहे की ज्यांचं पर्सेंटाईल 95 पेक्षा जास्त आहे. 95 आणि 99 किंवा 90 पर्सेंटाईल पेक्षा जास्त असलेले असे हे 9,000 विद्यार्थी आणि 80 पर्सेंटाईल पेक्षा जास्त असलेले जवळजवळ अजून 14,000 विद्यार्थी म्हणजे साधारणतः 24,000 विद्यार्थी असे आहेत की जे ह्या कॅपमध्ये आलेच नाहीये. त्याच्यामुळे त्या लोकांचा सुद्धा परफॉर्मन्सवर तुम्ही आज प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात की बाबा ते त्यांचा सुद्धा काहीतरी त्यांच्या ह्याच्यामध्ये घोळ आहे. म्हणजे जे अशी ज्यांना 99 पर्सेंटाईल पडलाय, 95 पर्सेंटाईल पडलाय, ती मुलं इथं आली नाही. ती जर मुलं इथं आली असती तर आपली मेरिट लिस्टचं कॉम्प्लेक्शनच बदललं असतं. त्याच्यामुळे मला असं काय वाटतं की आपण असं सिलेक्टिव्हली विचार करायला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की जसं HSC मध्ये PCM मध्ये कमी मार्क आहे परंतु सीईटी मध्ये जास्त मार्क आहे असं काही प्रमाण आहे. असे काही समजा 10, 15, 20 विद्यार्थी असेल, ऍक्च्युअली ते 2 आणि 5, 7च विद्यार्थी आहेत. परंतु ह्याच्या उलट सुद्धा तुम्हाला मी काही स्टॅटिस्टिक्स दाखवू शकतो. ते स्टॅटिस्टिक्स म्हणजे आज आपल्या टाइम्स ऑफ इंडियाने पण ते प्रसिद्ध केलेले स्टॅटिस्टिक्स आहे. आता फॉर एक्झाम्पल MST CET मध्ये 69 विद्यार्थी असे आहे की ज्यांना 40 ते 50 पर्सेंटाईल पडलेलं आहे MST CET मध्ये आणि त्यांचं जेईचं पर्सेंटाईल 90 पेक्षा जास्त आहे. मग जेई मध्ये 90 पर्सेंटाईल पेक्षा जास्त विद्यार्थी जो मिळवत आहे त्याला ऑब्व्हियसली MST CET मध्ये पण चांगलं पर्सेंटाईल आलं पाहिजे. असंच आपण जेव्हा परीक्षांचं जेव्हा आपण कंपॅरिझन करतो आहोत आणि जेव्हा दोन्ही आपण सांगतो की इथे जर तुझा परफॉर्मन्स चांगला असेल तर तो इथेही चांगला पाहिजे, तर मग ह्या 70 विद्यार्थ्यांचं काय की ज्यांना IIT JEE मध्ये 90 पर्सेंटाईल पेक्षा जास्त मार्क होते परंतु ते आपल्या सीईटी मध्ये 50 पर्सेंटाईल पेक्षा कमी मार्क मिळवलेत. मग ह्या विद्यार्थ्यांचं काय? मग ह्या म्हणजे मला थोडक्यात माय बेसिक पॉइंट इज दॅट तुम्ही 2 वेगवेगळ्या एक्झामिनेशन मधल्या परफॉर्मन्सचा विचार करत आहात आणि त्याचं कंपॅरिझन करून सिलेक्टिव्हली काहीतरी डिडक्शन करण्याचा प्रयत्न करत आहात. जर एखाद्या विद्यार्थ्याचा असं आहे की तो विद्यार्थी जास्त सीईटीला प्राधान्य देतोय, कोणी
जेईला देतोय. आता झालेलं आहे कसं की 12वीच्या मार्कांना आपण कुठल्याच प्रकारचे वेटेज ठेवलेलं नाहीये. त्यामुळे 12वीच्या मार्कामध्ये फक्त 45% पर्सेंटाईल, 45% त्याला मार्क क्वालिफिकेशनसाठी असायला पाहिजे आणि रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये 40 मार्क जरी त्याला पडले, 40% मार्क पडले तरी तो क्वालिफाय होतो. आणि त्याचबरोबर 0 पर्सेंटाईल ठेवलेलं आहे आपण इंजिनियर किंवा बीई बीटेक साठी. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जरी 0.6 पर्सेंटाईल असले तरी सुद्धा तो कॅप राऊंड मध्ये येऊ शकतो. अशा तऱ्हेची आपल्याकडं ही इलिजिबिलिटी असल्यामुळे मुलं सीईटीला जास्त प्राधान्य देऊ शकतात आणि ते सीईटीला प्राधान्य दिल्यामुळे त्यांना सीईटीमध्ये ऍज कम्पेअर टू एचएससी मार्क येऊ शकतात. आणि होतंय कसं की सीईटीला बाकीच्या जे परफॉर्मन्स आहेत तिथल्या परफॉर्मन्ससाठी आम्हाला उत्तर द्यावं लागतंय. आपण जे घेतलेली एक्झामिनेशन आहे ती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने, फ्लॉलेसली आपण एक्झामिनेशन ही कंडक्ट केलेली आहे. असं असताना आपण फक्त ज्या 2 वेगवेगळ्या परीक्षेच्या आधारे आपण असं अनालिसिस, सिलेक्टिव्ह अनालिसिस करू नये, कारण याच्या दुसरी बाजू सांगणारे पण अनालिसिस आपल्याकडे आहे.